नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शैला आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करते. आज आपल्याला इयत्ता 5वीचा तिसरा घटक अभ्यासायचा आहे, ज्याचं नाव आहे बेरीज आणि वजाबाकी. विद्यार्थी मित्रांनो, आपण याआधी 5 अंकी 4 अंकी संख्यांची बेरीज आणि वजाबाकी शिकलेलो आहोत. तर उजळणी म्हणून आपल्याला इकडे एक उदाहरण संग्रह दिलेला आहे. उदाहरण संग्रह 7. त्यामध्ये 5 अंकी संख्यांची बेरीज आपल्याला दिलेली आहे. तर आपण ह्या आधी शिकलेलं असल्यामुळे आपण डायरेक्टली यामध्ये 4 ते 5 उदाहरणं दिलेली आहेत. त्यामधलं पहिलं उदाहरण आपण सोडवून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला यामध्ये 6 आणि 7 अंकी संख्यांची बेरीज बघायची आहे. ज्याप्रमाणे आपण 5 अंकी संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी करतो, तीच पद्धत इथे अवलंबायची आपल्याला आणि 6 आणि 7 अंकी संख्यांची बेरीज आपल्याला करायची आहे. चला तर आपण उदाहरण संग्रह 7 मधलं पहिलं गणित घेऊया. पहिलं गणित आहे आपल्याकडे 5 अंकी संख्या आहे दोन्ही पण, त्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. तर पहिल्या उदाहरणामध्ये आपल्याकडे आहे 40,722 40,722 अधिक दुसरी संख्या दिली आपल्याला 13,819 आणि राहिलेली 3 उदाहरणं याच पद्धतीची आहेत. तर आपण फक्त हे उदाहरण सोडून बघूया. बघा, कुठलीही बेरीज करताना आपल्याला एकक स्थानापासून सुरुवात करायची आहे, हे आपण शिकलो. तर इथे सुद्धा आपल्याला तीच पद्धत घ्यायची आहे. मग 9 आणि 2 यांची बेरीज केल्यानंतर आपल्याकडे 11 येतं. आता उदाहरण संग्रह 7 आहे. आतापर्यंत आपण बरेच उदाहरणं सोडवलेली आहेत, त्यामुळे इथे आपल्याला हातचा जो द्यायचा आहे तो एका साईडला लिहून ठेवा किंवा मनामध्ये ठेवायचा आहे. म्हणजे आपलं उदाहरण जेव्हा आपण सोडून पूर्ण करू तेव्हा ते दिसायला सुद्धा सुंदर दिसणार आहे. मग इथे आपल्याकडे 9 आणि 2 11. 11शी एक हातचा आपण वरती घेतला, तो आपल्याला मनात ठेवायचा आहे किंवा आपण सध्याचा असा ठेवून घेऊया. मग इथे 1 ठेवला. आता या 3 संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. 2 अधिक 1 3, 3 आणि 1 बरोबर 4. 8 आणि 7 यांची जर आपण बेरीज केली तर ती येते 15. 15शी 5 घ्यायचा, 1 हातचा घ्यायचा आपल्याला इथे. 0 अधिक 1 आपल्याला माहिती आहे 1 होतो. 3 अधिक 1 बरोबर 4 आणि 4 अधिक 1 5. म्हणजेच आपलं उदाहरण सोडून झालं, उत्तर आलेलं आहे 54,541. याच पद्धतीने आपल्याला उदाहरण क्रमांक 2, 3 आणि 4 सोडवायचं आहे. ही झाली आपली 5 अंकी संख्यांची बेरीज. याचप्रमाणे आपल्याला आता 6 आणि 7 अंकी संख्यांची बेरीज घ्यायची आहेत. तर तत्पूर्वी आपण उदाहरण घेऊया की यामध्ये फक्त आतापर्यंत आपण 2 संख्यांची बेरीज केलेली आहेत. यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या एकत्र करून त्यांची बेरीज करायची आहे. त्यामध्ये मग 4 अंकी संख्या असेल, 5 अंकी असेल किंवा 6 अंकी असेल. मग त्यांची मांडणी कशी करायची आहे, तर त्यासाठी आपल्याकडे इथे उदाहरण संग्रह 8 दिलेला आहे. उदाहरण संग्रह 8मध्ये टोटल 10 गणित आहेत. या गणितामध्ये प्रत्येक गणित हे वेगवेगळं आहे, पण पद्धत एकच आहे. त्यामुळे आपण याच्यामधले जे सिलेक्टेड गणित आहेत ते घेणार आहोत. पहिल्या उदाहरणामध्ये आपल्याकडे 2च संख्या आहे. तर पहिली संख्या आहे 42,311. ही झाली 5 अंकी संख्या. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला मिळवायची आहे 65,36,624. म्हणजेच ही झाली आपल्याकडे 7 अंकी संख्या. एक आहे 5 अंकी आणि दुसरी आहे 7 अंकी. मग या संख्यांची मांडणी कशी करायची आहे, इथे आपल्याला ती आडव्या स्वरूपामध्ये दिलेली आहेत. उदाहरण सोडवताना आपण या पद्धतीचा वापर करतो. मग या संख्या नेमक्या लिहिताना कशा लिहायच्या आहेत तेच आपण उदाहरण संग्रह 8मध्ये बघूया. पहिलं गणित आहे. त्यामध्ये आपल्याला जी संख्या मोठी असते ती सुरुवातीला लिहायची, नंतर लहान संख्या त्याच्या खाली घ्यायची. लहान संख्या म्हणजेच 5 अंकी असेल किंवा 4 अंकी असेल. जो अंक जास्त मोठा आहे, 6 अंकी असेल तर ती वरती घ्यायची, 5 अंकी असेल तर ती खाली घ्यायची. या गणितामध्ये आपल्याकडे 5 अंकी संख्या ही सुरुवातीला दिली आहे आणि त्यानंतर आपल्याकडे 7 अंकी संख्या दिली आहेत. म्हणून आपण आधी 7 अंकी संख्या इथे मांडून घेऊया. ती आहे 65,36,624 अधिक आता 5 अंकी संख्या आहे. मग याची मांडणी करताना आपल्याला एकक स्थानाखाली एककच अंक येऊ द्यायचा आहे. मग 42,311 मध्ये 1 जो आहे हा एकक स्थानी आहे. म्हणजेच आपल्याला 1 इथून जर सुरुवात केली तर बरोबर 5 अंकी संख्या मांडता येईल. मग ती या पद्धतीने येईल 42,311. आता पद्धत सोडवण्याची तीच आहे. एकक स्थानापासून आपल्याला सुरुवात करायची आहे. मग 4 अधिक 1 बरोबर 5, 2 अधिक 1 3, 6 अधिक 3 बरोबर 9, 6 आणि 2 8, 4 आणि 3 7.
याच्या खाली काही नाही म्हणजे 0 असतो म्हणून आपण इथे 5 जशाचा तसा घेतला आणि 6सुद्धा. आता आपलं उत्तर आलेलं आहे 65,78,935. याचप्रमाणे आता दुसरं उदाहरण पण आहे, तर ते आपण न सोडवता डायरेक्टली आपल्याला 9व्या क्रमांकाचं आणि 10व्या क्रमांकाचं गणित घ्यायचं आहे. 9 क्रमांकामध्ये आपल्याकडे 3 संख्या आहे. मग 3 संख्यांची मांडणी कशी करायची आहे? यामध्ये पहिली संख्या आहे 2 अंकी, त्यानंतर आहे 4 अंकी आणि शेवटची संख्या दिलेली आपल्याकडे 6 अंकी. आता 2 अंकी आणि 4 अंकी या संख्येमध्ये बरीच तफावत आहे. मग लिहिताना सुरुवातीला आपल्याला मोठी संख्या घ्यायची आहे. मोठी संख्या आहे आपल्याकडे उदाहरण क्रमांक 9 मधली 3,84,527. मग ती आपण सुरुवातीला लिहून घेऊया. 3,84,527. त्यानंतर याच्यापेक्षा आपल्याकडे 5 अंकी संख्या आहे का ती बघून घ्यायची. 5 अंकी नसेल तर 4 अंकी घ्यायचे. दिलेली संख्या आपल्याकडे आहे 6,047 म्हणजे 4 अंकी आहे. मग हा जो 7 आहे या 6,047 मधला 7 हा एकक स्थानी आला पाहिजेत म्हणून आपण अशा पद्धतीने लिहून घेतलं तर ही संख्या येईल या पद्धतीने 6,047. म्हणजे दुसरी संख्यासुद्धा आपली मांडून झाली. इथे आपल्याला अधिकचं चिन्ह द्यायचं आहे. शेवटची संख्या उरली आपल्याकडे ती आहे 22. म्हणजेच आपण डायरेक्टली इथे लिहून घेऊया. आता आपल्याला या तीनही संख्यांची काय करायची आहे तर बेरीज करायची आहे. एककाखाली एकक लिहून घेतले आपण, दशक खाली दशक लिहून घेतले. म्हणजेच आपली ही जी मांडणी आहे ही अतिशय योग्य पद्धतीने झालेली आहे. याचप्रमाणे तुम्हाला राहिलेले जे गणित आहेत त्यामध्ये जर 3 संख्या असतील किंवा 4 संख्या असतील तर याच पद्धतीने मांडून घ्यायची आहे. चला तर आपण आता इथे याची बेरीज करून घ्या. 7 + 7 = 14 आणि 2 16. 16शी 6 हातचाला 1. 2 + 1 3. 3 आणि 4 7. 7 + 2 = 9. 5 + 0 = 5. 6 आणि 4 = 10. 10शी 0 हातचाला 1. 8 + 1 9 आणि 3शी 3. म्हणजेच आपलं उत्तर आलं 3,90,596. याचप्रमाणे आता आपल्याकडे उदाहरण आहे 10वं. आपण 10वं उदाहरण घेऊया. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे 3 संख्या दिलेल्या आहेत. पहिली संख्या आहे 2,345 म्हणजे 4 अंकी संख्या आहेत आपल्याकडे. दुसरी आहे 65,432 म्हणजे ही संख्या आहे 5 अंकी. त्यानंतर शेवटची संख्या आपल्याकडे 76,54,369 म्हणजेच ही संख्या झाली आपल्याकडे 7 अंकी. मग 4 अंकी, 5 अंकी आणि 7 अंकी यामधली सर्वात मोठी संख्या आपली शेवटची आहे 7 अंकी. म्हणून ती संख्या आपण इथे लिहून घ्या. 76,54,369. त्यानंतर 5 अंकी संख्या आपल्याकडे 65,432 आणि शेवटची संख्या आहे 4 अंकी ती म्हणजे आहेत 2,345. ज्याप्रमाणे आपण 9 क्रमांकाचं गणित सोडवलं तीच पद्धत इथे आपल्याला घ्यायची आहेत. एककाखाली एकक घेतले म्हणून एककापासून आपल्याला सुरुवात करायची आहे. 9 + 2 = 11. 11 + 5 = 16. 16शी 6 हातचाला 1. 6 आणि 1 7. 7 आणि 3 10. 10 आणि 4 14. 14शी 4 हातचाला 1. 3 + 1 4. 4 आणि 4 8. 8 आणि 3 11. हातचाला 1. 4 + 1 5. 5 आणि 5 10 आणि 2 12. 2 हातचाला 1. 5 आणि 1 6. 6 आणि 6 12. 12शी 2 हातचाला 1. 6 आणि 1 7 आणि हा 7 शेवटचा तसा. आता आपल्याकडे उत्तर आलेलं आहे 77,22,146. म्हणजेच काय तर आपण 6 अंकी, 7 अंकी, 5 अंकी, 2 अंकी कुठल्याही प्रकारच्या संख्या जर दिल्या असेल तर त्यांची मांडणी कशी करायची आहे आणि ती मांडणी केल्यानंतर आपल्याला उदाहरण सोडवताना नेमकं कुठून सुरुवात करायची ते आपण या उदाहरण संग्रह 7 आणि 8 मध्ये बघितलेलं आहे. यानंतर आपल्याला याच 6 आणि 7 अंकी संख्यांची बेरीज बघायची आहे, पण ती आपल्याला शाब्दिक स्वरूपामध्ये गणितं दिलेली आहेत. मग त्याची मांडणी कशी करायची आहे ते आपण नवीन उदाहरणामध्ये घेऊया.